नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी स्वप्नील उराडे आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलोय मित्रो. जसं की आपण आपल्या चॅनलवरती डेली विश्लेषण घेतोय. तलाठी परीक्षेसाठी जे काही शिफ्ट होत आहेत त्या सर्व शिफ्टचं आपण अनालिसिस, जे काही प्रश्न विचारले जात आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मित्र हो, या प्रत्येक शिफ्टच्या अनालिसिसच्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की सर नॉर्मलायझेशन कसं होईल, आम्हाला नॉर्मलायझेशन बद्दल माहिती सांगा. तर मित्र हो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनची सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. तुम्हाला कोणतीच शंका राहणार नाही, कोणताच डाऊट राहणार नाही, असा माझा प्रयत्न असेल ह्या व्हिडिओ मार्फत. सो मित्र हो, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे मित्र हो, जेणेकरून तुम्हाला या नॉर्मलायझेशन प्रोसेस बद्दल कोणतीही शंका आणि कोणताही डाऊट नसणार आहे मित्र. चला मित्र हो, सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाच्या नॉर्मलायझेशन पद्धत काय आहे ते समजून घेऊया या सेशन मध्ये. बघा मित्र हो, आपण जेव्हाही नॉर्मलायझेशन हा कन्सेप्ट समजून घेतो तेव्हा आपल्या समोर विविध प्रश्न आपल्याला पडतात. विद्यार्थी मित्रांना काही विविध प्रश्न आपल्याला पडतात. मग त्यापैकी प्रश्न कोणती आहेत? महत्त्वाचे प्रश्न. काय असते नॉर्मलायझेशन पद्धत, त्याची आवश्यकता काय आहे? पहिला महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो मित्र हो, की नेमकं नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया काय आहे आणि त्याची आवश्यकता का पडते, तर आपण याचं पण उत्तर जाणून घेणार आहोत. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडतो मित्र हो आपल्याला, की नॉर्मलायझेशन फॉर्म्युला नुसार कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जातात, कोणकोणत्या गोष्टींना कन्सिडर केलं जातं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. नंतर मित्र हो, तिसरा आणि अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न की जो प्रत्येक विद्यार्थी मित्राला पडतो आणि त्याबद्दल अनेक साऱ्या मिथ्स आहेत, अनेक सारे गैरसमज म्हणूया आपण त्यांना, अनेक युट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड केले जातात. तोही तुमचा मी त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲक्युरसी नसेल तर कमी मार्क्स येतात का? बघा मित्र, जर आपण ॲक्युरसी मेंटेन नाही ठेवली तर आपल्याला कमी मार्क्स येतील का? तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देखील जाणून घेणार आहोत. पुढे बघा, विद्यार्थ्यांनी काय करायला हवे. जर हे सर्व कन्सेप्ट आपण समजून घेतले तर आपण नॉर्मलायझेशन पद्धतीनुसार नेमकं काय करायला हवे. सर, तुम्ही हा व्हिडिओ फार लेट घेऊन येत आहात. आम्हाला हा व्हिडिओ आधी बनवला असता, हे प्रश्नांची उत्तरं आम्हाला आधी मिळाली असते तर आम्हाला निश्चित फायदा झाला असता, असं तुम्हाला वाटेल. बरोबर आहे मित्र, परंतु काही फरक पडणार नाही ह्या गोष्टींचा, तुम्ही जर एक्झाम प्रॉपरली दिली असेल तर. आणि आता अपकमिंग एक्झाम भरपूर आहेत मित्र, त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, कोणत्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल? बरोबर, कोणत्या शिफ्टचे मार्क्स वाढतील किंवा कोणत्या शिफ्टचे कमी होतील, असे विविध प्रश्नांची उत्तरे आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मित्र. चला मित्र हो, पुढे जाऊया. बघा मित्र हो, जेव्हाही नॉर्मलायझेशन बद्दल आपण विचार करतो आणि काय असते नॉर्मलायझेशन पद्धत, आवश्यकता काय आहे, या गोष्टींना आपण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया तेव्हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला पहिल्याने आपण बघूया. जो पण नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे, ती जी प्रोसेस आहे मित्र हो, ती स्टॅटिस्टिकल प्रोसेस आहे. ती कशी प्रोसेस आहे मित्र हो? स्टॅटिस्टिकल प्रोसेस आहे. ज्या विद्यार्थ्यांचा स्टॅटिस्टिक्स हा विषय असेल त्यांना व्यवस्थित ही अंडरस्टँड होणार आहे, त्यांना ह्या कन्सेप्ट व्यवस्थित समजणार आहे. तर स्टॅटिस्टिकल प्रोसेस आहे, मेथोडॉलॉजिकल कन्सेप्ट आहे आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला त्यांनी वापरलेला आहे. मग आता कोणातर्फे हा फॉर्म्युला वापरला जातो? TCS द्वारे, IBPS द्वारे ज्या काही ऑनलाईन एक्झाम होतात त्यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस अप्लाय केली जाते आणि त्यांनी हा फॉर्म्युला तयार केलेला आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या स्टुडंटचे मार्क जर नॉर्मलायझेशन प्रोसेसने काढायचे असतील, बघा मित्रो, हा जो फॉर्म्युला आहे हा शिफ्टचं अनालिसिस किंवा शिफ्टचं नॉर्मलायझेशन करण्यासाठी नाही. अनेकांना कन्फ्युजन असतं. एक डाऊट मी अजून क्लिअर करतोय की शिफ्टचं नॉर्मलायझेशन होत नाही, पर्टिक्युलर एका कॅन्डिडेटच्या मार्क्सचं नेहमी नॉर्मलायझेशन होतं मित्र. तर हा पॉइंटही तुमच्या डोक्यात पाहिजे. मग ह्या काय बाबी आहेत, या कोणत्या फॅक्टर्स आहेत की ज्यांना या फॉर्म्युल्यामध्ये वापरण्यात येतं, टाकण्यात येतं, त्या सर्व फॉर्म्युल्याच्या त्या बाबी, त्या फॅक्टर्स आपण समजून घेऊया आणि त्याची आवश्यकता काय मित्र याच्याबद्दल जर आपण म्हटलं तर लक्षात घ्या. आपण समजा एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो. या ठिकाणी आपल्याकडे समजा एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि याच्यावरती काही रेस आपण लावलेली असते समजा. मग आता या सर्क्युलर ट्रॅक वरती जेव्हा इथे रनर्स पडत असतात, मित्र, काय होतं की जनरली त्यांना स्टँडअप करताना काय होतं की जो बाहेरील सर्कल मध्ये उभा आहे तो थोडा पुढे उभा राहतो. बरोबर, आता हा आतल्या सर्कल मध्ये जो उभा आहे तो थोडा मध्ये उभा राहील. बरोबर, आणि जो एकदम जवळच्या सर्कल मध्ये तो
ते या ठिकाणी उभा राहील. मग अशा प्रकारे ही अरेंजमेंट का केली जाते मित्र? सिंपल गोष्ट आहे की हा जो आहे याचं परिमिती किंवा याचा व्यास समजा आपण ह्या जास्त आहे म्हणून याला आपण थोडंसं ऍडव्हान्टेज देण्यासाठी याला पुढे उभं करतो, बरोबर. मग त्या अंतराला बॅलन्स करण्यासाठी, त्या प्रोसेसला बॅलन्स करण्यासाठी प्रत्येकाला त्याला सारखं वेटेज मिळाला पाहिजे असा हेतू या मॅनेजमेंट वरून असतो. म्हणून मित्र हो, काही शिफ्ट इझी येतात, काही शिफ्ट काय होतात मित्र हो, इझी येतात, काही शिफ्ट काय असतात, हार्ड होतात. मग आपल्याला वाटतं सर माझा पेपर पहिल्या दिवशी होता, मला काहीच माहिती नव्हतं कोणते प्रश्न येणार आहेत, कोणत्या टॉपिक्स वरती भर दिला जाणार आहे हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पहिल्या शिफ्टवाल्यांचं आमचं फार नुकसान झालं सर. परंतु आता जे पुढे पेपर होत आहेत त्यांना वेळोवेळी प्रश्नांची माहिती होत आहे, कोणते पेपरला प्रश्न येतात, कोणत्या शिफ्टला काय विचारलं जातंय हे लगेच बाहेर येतंय, हे लगेच सांगितलं जातंय. मग या ज्या शंका असतात ना, या विद्यार्थी मित्रांच्या सर्व शंकांना एक बॅलन्स रूपी रूप देण्यासाठी, सर्व त्यांच्या शंका निरसन होण्यासाठी एक परफेक्ट फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे आणि त्याला नॉर्मलायझेशन म्हटलं जातं, की ज्यामध्ये इझी वाल्यांचं पण लॉस व्हायला नको आणि ज्यामध्ये हार्ड वाल्यांचा पण लॉस व्हायला नको. ते बरोबर एका ठिकाणी यायला पाहिजे, ते बरोबर एका ठिकाणी यायला पाहिजे आणि त्या नॉर्मलायझेशन करून त्यांचा मग तो त्या ठिकाणी स्कोर दिला जातो शेवटी आणि त्यानुसार मग आपला कट ऑफ लागतो. तर तुम्हाला आवश्यकता समजली असेल मित्रो की सर्वांना बॅलन्स करण्यासाठी, हार्डवाल्यांना पण आणि सोप्यावाल्यांना पण, त्यांना मिडल, त्यांचा मीन ठरवण्यासाठी, त्यांना बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ही नॉर्मलायझेशन पद्धत ऑनलाईन परीक्षांसाठी वापरण्यात येते TCS आणि IBPS द्वारे. आय होप तुम्हाला पहिला मुद्दा हा क्लिअर झाला असेल. मित्रो, आपण आता कोणते फॅक्टर्स यामध्ये वापरले जातात त्याचा एक अंदाज घेऊया. कोणकोणते फॅक्टर्स नॉर्मलायझेशन फॉर्म्युलानुसार कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जातात ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. तुम्हाला दिसत असेल मित्र हो, या फॉर्म्युल्यामध्ये MIJ हा बघा, MIJ हा या ठिकाणी बघा, MGT किंवा MTG असं वाचूया आपण त्याला, MQG, MTI, MIQ, MIJ, MIQ. ठीक आहे. मग ह्या काय बाबी आहेत, हे कोणकोणते फॅक्टर्स आहेत हे आपण साध्या सोप्या सिंपल भाषेत त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये मेन्शन आहेत. मी तुम्हाला माझ्या समजा आपल्या मायबोली भाषेत मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे MIJ. MIJ म्हणजे काय? नॉर्मलाइज्ड मार्क्स ऑफ जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट. बघा, एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याचे पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलाइज्ड मार्क ते पहिल्यांदा काढतील. कारण की पहिला जो डाऊट असतो आपल्याला की सर पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचं फार नुकसान झालं, मग पर्टिक्युलर त्यांच्यासाठी पहिल्याने काय, नॉर्मलाइज्ड मार्क जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट, पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचं नॉर्मलायझेशन मार्क. आता पुढे बघा, दुसरा फॅक्टर काय, ऍव्हरेज मार्क्स ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट्स कन्सिडरिंग ऑल शिफ्ट. सर्व शिफ्ट मधले मित्र हो, सर्व शिफ्ट मधले मित्र हो, टॉप 0.1%, टॉप 0.1% या कॅन्डिडेट्सचं मित्र हो, या कॅन्डिडेट्सचं काय काढतील ते ऍव्हरेज मार्क्स काढतील आणि त्याला म्हटलं जातं MTG. बरोबर. मग हा एक फॅक्टर झाला या ठिकाणी. लक्षात घ्या, सम ऑफ द मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन मार्क्स, सम ऑफ द मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट्स इन द एक्झामिनेशन कन्सिडरिंग ऑल शिफ्ट. सर्व शिफ्ट मध्ये त्या मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन त्या मार्क्सचा काढला जातो, त्याला MQG म्हटलं जातं. आता बघा, मीन म्हणजे काय असतो, मीन म्हणजे काय असतो मित्र, त्याला आपण आपल्या सिंपल कन्सेप्ट मध्ये मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये त्याला आपण काय म्हणतो, ऍव्हरेज म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, ऍव्हरेज म्हणतो. आता स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतो बघा, दोन कन्सेप्ट फार महत्वाचे या ठिकाणी. एक म्हणजे मित्र हो ऍव्हरेज फार महत्वाचा आहे, मीन फार महत्वाचा आहे. दुसरा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. बघा या ठिकाणी हा शब्द वापरला गेला आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. आता ऍव्हरेजशी रिलेटेड कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतोय. समजा मित्र हो, आम्ही चार मित्र आहोत. एकाकडे समजा मित्र 65 रुपये, एकाकडे 65 रुपये, एकाकडे समजा 40 रुपये मित्र, एकाकडे 75 रुपये मित्र, बरोबर, आणि एकाकडे समजा 60 रुपये, एकाकडे 60 रुपये. आता या जर संख्यांचा तुम्ही सरासरी घेतली, या संख्यांचा तुम्ही मीन काढला, याचा तुम्ही ऍव्हरेज काढला मित्र हो, तर यांचा ऍव्हरेज होणार आहे 60. तुम्ही काढून बघायला वाटल्यास ऍव्हरेज 60 होणार आहे. किंवा नसेल तर तुम्ही तो समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो ना, इन सिंपल मॅनर मध्ये समजून घ्या की स्टँडर्ड डेव्हिएशन काय भानगड आहे हे समजून घ्या. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय मित्र हो, 60 पेक्षा याला किती जास्त आहेत, याला 5 जास्त आहेत, म्हणजे याचा स्टँडर्ड डेव्हिएशन ना तो +5 आहे. कितीचा मित्र, +5 आहे. बघा, नंतर याला किती कमी आहेत, याला 20 कमी आहेत, म्हणून -20चा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. बघा आता याला जास्त किती आहेत, +15, म्हणजे +15चा याचा स्टँडर्ड डेव्हिएशन आला. आता बघा याला कमी पण नाही जास्त पण नाही, 0चा SD आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. मग स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एका पर्टिक्युलर मीन पासून, ऍव्हरेज पासून, एखाद्या ज्या पर्टिक्युलर मेंबर्स आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांचे मार्क्स मिळाले ते किती कमी आहेत
आणि किती जास्त आहेत. बरोबर, जर कमी असतील तर त्याला ते जास्त बॅलन्स करतील. बरोबर, जर जास्त असतील तर त्याला बरोबर मीन मध्ये कमी करून दिले जातील. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार ती प्रक्रिया केली जाते. आय होप तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन काय भानगड आहे हे समजलं असेल. जेव्हा आपण ऍव्हरेज शिकून गुड मध्ये तेव्हा तुम्हाला देखील मी हे पर्टिक्युलर क्लिअर करणारच आहे. आता पुढचं फॅक्टर बघूया. ऍव्हरेज मार्क्स ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट्स इन द फर्स्ट शिफ्ट. बघा मित्रो, पहिल्या शिफ्टमध्ये जे टॉप 0.1% कॅन्डिडेट असतील, समजा आपण म्हणूया की 23,000 किंवा आपण समजा असं म्हणूया की 27,000 मुलांनी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर दिला. 27,000 मुलांनी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर दिला. त्याचे 0.1% काढले जातील. त्याचे काय काढले जाईल मित्र? 0.1% काढले जातील. मग याचे 0.1% किती येतील? त्या टॉप फॅकल्टींना, त्या टॉप विद्यार्थ्यांना कन्सिडर करून त्या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये पुट डाऊन केलं जातं. मग बघा किती त्या ठिकाणी नॉर्मल गोष्टींचा विचार करून या ठिकाणी हा फॉर्म्युला बनवण्यात आलेला आहे. म्हणजे कोणाचंही नुकसान नको व्हायला. कारण की शिफ्ट बघितल्या तुम्ही तर साधारण माझ्या अंदाजानुसार 19 शिफ्ट मध्ये आपल्या परीक्षा आहेत आणि प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट होत आहे. 19 दिवस परीक्षा चालणार आहे आणि 3 शिफ्ट होत आहेत. म्हणजे जवळपास आपल्याला 57 शिफ्ट आपल्या टोटल ह्या ठिकाणी होऊ शकतात. मग 57 शिफ्ट मध्ये पहिल्या दिवसाच्या विद्यार्थ्यांना जास्त तोटा होईल असं वाटतं काहींना, की सर आमचा पहिल्या दिवशी पेपर झाला, मग आम्हाला काहीच माहिती नव्हतं, मग आम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांना सर्वच माहिती पडतंय आता. मग हे सर्व एका माडेत यावे, यांना सर्वांचा तोटा नको व्हायला, यांना सर्वांना एका ठिकाणी बॅलन्स करता यावं म्हणून हे सर्व फॅक्टर्स त्यांनी डिझाईन केलेले. बघा पुढचा फॅक्टर, सम ऑफ मीन मार्क्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द आयथ शिफ्ट. ठीक आहे, मग जी आय शिफ्ट आहे त्याचा पण मीन मार्क्स काढतील, त्याचा पण स्टँडर्ड डेव्हिएशन काढतील, त्याचा पण ऍव्हरेज काढतील, त्याचा पण स्टँडर्ड डेव्हिएशन काढतील. बरोबर, आता बघा द ऍक्च्युअल मार्क्स ऑब्टेन्ड बाय द जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट. जो ऍक्च्युअल कॅन्डिडेट असेल त्याचा पहिला शिफ्ट मधील मार्क्स ते, ठीक आहे, ऑब्टेन्ड बाय द जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट. द सम ऑफ द मीन मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट इन द शिफ्ट हॅव्हिंग मॅक्झिमम मीन and standard deviation of marks acquired in the examination considering all. तर हा पण एक फॅक्टर झाला. तर मित्र हो, कॅल्क्युलेशन ऑफ मार्क्स विल बी अप टू 5 डेसिमल प्लेसेस. म्हणजे 5 डेसिमल प्लेसेस पर्यंत त्यांचं कॅल्क्युलेशन करून या फॉर्म्युल्यानुसार त्यांचा स्कोर डिसाईड होणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा या ठिकाणी त्या कॅन्डिडेटच्या शिफ्ट मधील त्याचे मार्क्स, या ठिकाणी सम ऑफ द मीन अँड स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ दॅट शिफ्ट, त्याचं स्टँडर्ड डिव्हिजन आणि त्याचे मार्क्स त्या शिफ्टचे कन्सिडर होतील. बरोबर, या ठिकाणी टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट. बरोबर, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स विल बी राउंडेड अप, त्या कॅन्डिडेटला राउंडेड अप केले जाईल. या सर्व फॅक्टर्सला त्या ठिकाणी पुट डाऊन करून मित्र हो, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून त्या किमतींना, त्या मार्क्सला काढून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन केलं जातं आणि पर्टिक्युलर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स मग काढले जातात. मग ही सर्व सिस्टीम आहे, हे स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला आहे, हा मेथोडॉलॉजिकल फॉर्म्युला आहे. यामध्ये कोणतीही मिस्टेक होणार नाही. तुम्ही ज्या प्रकारे तुमचे मार्क्स आलेले आहेत त्या शिफ्टच्या ऍव्हरेज मार्क्सनुसार, लक्षात घ्या महत्वाचा शब्द, प्रत्येक शिफ्टच्या ऍव्हरेज मार्क्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. कोणाचाही त्या ठिकाणी नुकसान केलं जाणार नाहीये मित्रो. पहिले दिवस असू द्या की शेवटचा दिवस असू द्या, सर्वांना बॅलन्स केलं जाणार आहे या शिफ्टद्वारे, या फॉर्म्युलाद्वारे, नॉर्मलायझेशनच्या मेथडद्वारे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण जर समजा एका टेबलद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या, समजा आपण 16 ऑगस्टला आपल्या पहिला दिवस होता तलाठी परीक्षेला. मग आता एक कॅन्डिडेट आहे, त्याला 157 मार्क्स मिळाले, याला सेकंडला एवढे मिळाले, याला एवढे मिळाले, याला एवढे मिळाले, येईला एवढे मार्क्स मिळाले या ठिकाणी. बरोबर, मग आता लक्षात घ्या, आपण या सर्वांचा, समजा त्या ठिकाणी भरपूर कॅन्डिडेट असतील, त्या सर्वांचा ॲव्हरेज निघेल. मी फक्त 5च एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी घेतलेले आहेत. या सर्वांची सरासरी निघेल, ती समजा आली 164.8 आली समजा. बरोबर, या सर्वांची सरासरी आली. नंतर बघा 28 ऑगस्टच्या शिफ्टला घेतलं, आता त्या ठिकाणी एवढे मार्क्स मिळाले प्रत्येकाला, त्यांची सरासरी आली 172. बरोबर, आता समजा आपण 2 सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या शिफ्टचं घेऊया. बरोबर, त्या पर्टिक्युलर एखादी शिफ्ट घेऊया, त्यामध्ये तर त्यांना असे मार्क्स मिळाले. बरोबर, मग आता त्यांची सरासरी आली 167. आता बघा मित्र, या ठिकाणी काय झालं, पहिला दिवस होता, मग हे बाकीच्यांना कमी मार्क्स आले, मग हे ढ झाले का? नाही. यांना येत नाही असं झालं का? नाही. यांचा पहिला दिवस होता, यांना काहीच माहिती नव्हतं, म्हणून पर्टिक्युलर त्यांना वेगळं वेटेज देऊन त्यांना पण त्या फॅक्टरला कन्सिडर करून त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेला आहे मित्र. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. मग आता त्यांचा ऍव्हरेजचा पण ऍव्हरेज काढला जाईल, त्या ऍव्हरेजचा पण ऍव्हरेज काढला जाईल. मग हा तो आला. बरोबर, हा 167.93 आला. बरोबर, मग आता हा किती आहे, हा राउंडेड अप करून याला अप्रॉक्सिमेट करून याला 168 समजूया. मग आता प्रत्येकाला
जर समजा याला 168 नाहीये तर याला बॅलन्स करून 168 पर्यंत आणलं जाईल. आणि जर समजा हा 160 पाला किती कमी आहे, हा 3च कमी आहे, याचं डेव्हिएशन 3चाच आहे, याला 168 केलं जाईल. बरोबर, हा जास्त आहे तर याला कमी करून दिलं जाईल, 168 ला आणलं जाईल. मग ही बॅलन्सिंग कंडिशन त्या ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय करतो. बरोबर बरोबर, सर्वांना तो त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज होऊ देत नाही. हार्डवाल्यांना पण ऍडव्हान्टेज होणार नाही, इझीवाल्यांना पण होणार नाही. बरोबर, ते सर्व बॅलन्सिंग याच्यामध्ये येतात मित्र. सो आपल्याला या रीतीने याचा कन्सेप्ट, याचं महत्व क्लिअर पाहिजे नॉर्मलायझेशन प्रोसेसचं मित्र. आणि मी ते तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांना नेहमी पडत असतो, सर अॅक्युरसी नसेल तर कमी मार्क्स येतात का? आम्ही जर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये अॅक्युरसी ठेवू नाही शकलो सर, काही वेळेस आमच्याकडनं मिस्टेक झाल्या, आम्ही तुक्के मारायला गेलो, मग त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग मध्ये आम्ही जाणार का? अॅक्युरसीचं मॅटर करतं का ह्या ठिकाणी? ते सांगा मला. बघा लक्षात ठेवा मित्र, तर नॉर्मलायझेशन नुसार अॅक्युरसी वरती काही नॉर्मलायझेशन वरती अॅक्युरसीचा काही इम्पॅक्ट पडत नाही मित्र. ही गोष्ट आपल्या माइंडमध्ये क्लिअर राहू द्या. तुम्ही प्रश्नांना अटेम्प्ट कितीही करू शकतात. बरोबर, काहींना असा या ठिकाणी गैरसमज असतो की सर मी डिफिकल्ट प्रश्नांना सोडवलं तर माझे मार्क्स वाढू शकतात नॉर्मल पद्धतीनुसार. असं नाही मित्र, तुम्ही डिफिकल्ट प्रश्नांना सोडवून द्याल, सोडवण्यामध्ये टाइम घालवाल आणि त्या ठिकाणी तुमचे इझी प्रश्न राहून जातील. असं होता कामा नाही मित्र. तर आपल्याला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणारच आहे. परंतु डिफिकल्ट प्रश्नांच्या मागे त्या ठिकाणी लागायचं नाही. नॉर्मलायझेशन नुसार आपले मार्क्स वाढवण्यासाठी डिफिकल्ट प्रश्नांच्या मागेच लागायचं नाही मित्र. इझी पहिल्याने जे येईल ना त्याला पहिल्याने सोडवलं पाहिजे. बघा, मग तुमचे मार्क्स आपोआप नॉर्मलायझेशन पद्धतीनुसार वाढतील. मग अॅक्युरसीवरती इम्पॅक्ट होणार नाही. तुम्ही जर तो फॉर्म्युला बघितला त्यामध्ये असा एकही फॅक्टर नाहीये, त्यामध्ये असा एकही फॅक्टर नाही मित्र की ज्यामध्ये अॅक्युरसीचा कुठे उल्लेख आहे, ज्यामध्ये कुठे अॅक्युरसीचा उल्लेख आहे. अॅक्युरसीचा उल्लेख कुठेच या ठिकाणी नाहीये. सो अॅक्युरसीचा आणि नॉर्मलायझेशनचा काहीच संबंध नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्व प्रश्नही अटेम्प्ट करून आले, त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. तुमचा नॉर्मलायझेशन जी प्रक्रिया होणार आहे ती तुमच्या शिफ्टच्या ऍव्हरेज गुणांनुसार होणार आहे, ऍव्हरेज मार्क्स नुसार होणार आहे. हे एवढं फक्त लक्षात ठेवा. तुमचे ऍव्हरेज मार्क्स जर जास्त आले तुमचं नॉर्मलायझेशन स्कोर वाढू शकतो, जर कमी आला तुम्हाला ते स्कोर कमी होऊ शकतो. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जाऊया आपण. आता एवढं सर्व बघितल्यानंतर, एवढं सर्व समजून घेतल्यानंतर की नॉर्मलायझेशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ऍव्हरेज मार्क्स, शिफ्टचे ऍव्हरेज मार्क्स काढले जातात ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यावर ठरतं की नॉर्मलायझेशन नुसार कोणत्या शिफ्टचे मार्क कमी होतील आणि त्या कोणत्या शिफ्टचे मार्क्स वाढतील. मग आता एक विद्यार्थी म्हणून, एक स्टुडंट म्हणून जेव्हाही आपण परीक्षा ऑनलाईन मध्ये अटेम्प्ट करतो तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे की आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. बघा मित्र, पर्टिक्युलर असा काही कन्सेप्ट नाहीये किंवा असे काही टेक्निक नाहीये की ज्याच्याने तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फायदा घेता येईल. बरोबर, मी जे तुम्हाला योग्य आहे तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, बघा काय होणार आहे मित्र, 3 प्रकारच्या शिफ्ट आपल्या समोर येऊ शकतात. काय येऊ शकतं मित्र, इझी शिफ्ट येऊ शकते. बरोबर, नंतर मित्र हो मॉडरेट शिफ्ट येऊ शकते. काय होऊ शकतं आपल्या समोर, मॉडरेट शिफ्ट म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी हार्ड. बरोबर, आणि अतिशय सर्वात हार्ड. 3 प्रकारच्या शिफ्ट मध्ये आपण नेहमी डिवायडेशन करतो. एक तर इझी शिफ्ट येऊन जाईल, एक तर मॉडरेट शिफ्ट येऊन जाईल, एक तर हार्ड शिफ्ट येऊन जाईल. बघा आता माझा जो सब्जेक्ट आहे तो मॅथ रिझनिंग आहे. बरोबर, तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण अपलोड करायला सुरुवात केली मॅथ रिझनिंगचे. तुम्ही काळ काम व नडचा एक व्हिडिओ आहे तो बघू शकतात. आता अपकमिंग डेज मध्ये आपण अजून कंटेंट बेस्ड व्हिडिओ आणणारच आहोत. तर मित्र हो लक्षात घ्या, माझा जो सब्जेक्ट आहे तो मॅथ रिझनिंग आहे. तर आपण त्याच्या मार्कांनुसार जाऊया, त्याच्या गुणांनुसार जाऊया. तर 25 प्रश्न आहेत. किती प्रश्न मित्र, 25 प्रश्न येत आहे त्याच्यावरती. आता समजा इझी शिफ्ट आली, इझी शिफ्ट आली तर काय होईल, मी काय करतोय, सिरियस कॅन्डिडेट बद्दल बोलतोय, जे अतिशय चांगला त्यांनी अभ्यास केलेला आहे ना त्याबद्दल बोलतोय. मीडियम कॅन्डिडेट्स किंवा सिरियस कॅन्डिडेट, चांगला अभ्यास आहे, तलाठी परीक्षेला चांगला जोर लावून अभ्यास केलेला आहे, 2-3 महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहे, इंग्लिशची केलेली आहे, मराठीची केलेली आहे, गणित बुद्धिमत्ता चांगला घासलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांबद्दल एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा इझी शिफ्ट मध्ये जर इझी शिफ्ट आली तर तो काय करेल, त्याचा अभ्यास आहे, असे पेपरमध्ये प्रश्न येत आहेत की तो पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट करू शकतो. 25 पैकी 25 त्याने सोडवून टाकले. 25 पैकी त्याने काय केलं, 25 पैकी सोडून टाकलं. मग आता मॉडरेट मध्ये जर समजा मॉडरेट पेपर आला तर तो त्याचा अभ्यास आहे, तो विद्यार्थी काय करेल, 25 नाही करू शकला तो 21 करेल, 20-21 करेल. किती करेल तो, 21 प्रश्न सॉल्व्ह करेल. साधी गोष्ट आहे. आणि जर समजा पेपर हार्ड आला, जर पेपर हार्ड आला पण त्याचा हार्ड आल्याचं नुकसान कोणाला होईल, ज्याचा अभ्यास नाहीये त्यांना नुकसान होणार आहे. बरोबर, परंतु जो सिरियस कॅन्डिडेट आहे त्याला मात्र
तो 17-18 पर्यंत जाणारच आहे, कारण त्याचा अभ्यास चांगला आहे. पेपर जरी हार्ड आला तर बाकीचे प्रश्न मात्र टॅकल करू शकतो. बरोबर, तर असं एक सिनेरिओ तुमच्यासमोर मांडलेला आहे. मग आता काय होईल, जर इझी आला तर सर्व जो ऍव्हरेज निघताना जे कॅल्क्युलेशन होणार आहे हा सर्वांना इझी गेलेला आहे, हे सर्वांना इझी गेलेला आहे. बरोबर, त्या शिफ्टचा ऍव्हरेज हा जास्त येणार आहे, परंतु तो इझी मध्ये कॅल्क्युलेट होईल. आणि ह्या शिफ्टचा ऍव्हरेज तो कमी पण आला, परंतु तो हार्ड आहे. म्हणजे काहींना प्रश्न पडेल, सर इझी पेपर हे कसं ठरवलं जाईल, हार्ड पेपर होता, हार्ड शिफ्ट होत्या, तो डे पूर्ण हार्ड होता, हे कसं समजेल, ते शिफ्ट पूर्ण हार्ड होते कसं समजेल, तर तो ऍव्हरेज मार्कनुसार. मग आता शिफ्टचा जे ऍव्हरेज जर हार्ड आला ना तो समजला जाईल, शिफ्टचं मार्क्स जर आपल्याला समजा कमी आले ना तो समजला जाईल की पेपर तो जो होता शिफ्ट जी होती ती हार्ड होती. मग त्यांना ऍडव्हान्टेज होईल, त्यांना काय होईल, ऍडव्हान्टेज होईल, ते त्या ठिकाणी प्लस मध्ये येईल. ते काय होतील, ते प्लस मध्ये येतील. आणि मग हे जे होतील ना हे इझीवाले काही मार्क मागे येऊ शकतात, मायनस मध्ये जाऊ शकतात. मग असं हे नॉर्मलायझेशन करून टाकतं मित्र. सो आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, विद्यार्थी म्हणून आपल्याला आपल्या शिफ्ट मध्ये कधी समजेल की पेपर हार्ड होता की सोपा होता, किंवा आपल्याला ते कशा रीती त्याची आपल्याला प्लॅनिंग करता येईल. तर मित्र लक्षात घ्या, पेपरला अटेम्प्ट करायला जाताना मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला नेहमी मित्र काम राहायचंय, म्हणजे शांत मनाने जायचंय, शांत डोक्याने पेपर अटेम्प्ट करायला जायचंय, कोणत्याही गोष्टींचा विचार न करता. आता लक्षात घ्या, दोन गोष्टी असतात, एक म्हणजे नॉलेज, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्ट्रॅटेजी पेपर अटेम्प्ट करताना. या दोन गोष्टींचा विचारात घेऊन मित्र आपण कोणत्याही पेपरला सामोरे गेलं पाहिजे. मग आपल्याला समजा नॉलेज आहे, समजा 100 प्रश्नापैकी तुमच्याकडे नॉलेज आहे 61 प्रश्न अटेम्प्ट करण्याचं. बरोबर, तुम्ही तेवढंच करू शकतात. बरोबर, एक्झॅक्ट आहे, तुम्ही याच्यापेक्षा कमी नाही करू शकत किंवा जास्त नाही करू शकत, असं आपण एक जनरली एक्झाम्पल घेऊया आहे. बरोबर, मग आता आपल्या माइंडमध्ये ते क्लिअर पाहिजे की माझा जो अभ्यास आहे ना तो त्या अभ्यासाला मला प्रॉपरली यूज करायचं आहे. मग ते यूज करण्याकरता मला टेन्शन घ्यावं लागणार नाही, मला लोड घ्यावं लागणार नाही, मला प्रॉपरली त्या पेपरला सामोरं जावं लागेल. बरोबर, आणि मग त्याला सामोरं जाताना शांत आणि कॉन्फिडंट म्हणून जावं लागणार आहे, शांत डोक्याने आणि कॉन्फिडंट म्हणून जावं लागणार आहे. बरोबर, हा एक पहिला पॉईंट लक्षात ठेवा की जर तुम्हाला नॉर्मलायझेशन नुसार मार्क्स चांगले घ्यायचे असतील तर आपण अतिशय कॉन्फिडंटली पेपरला अटेम्प्ट केला पाहिजे, इझी हार्डचा त्या ठिकाणी विचार न करता मित्र. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट की तुम्ही राऊंड ठरवून घ्या. तुम्ही काय करा मित्र, राऊंड ठरवून घ्या की आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये काय करायचंय, आपल्याला सेकंड राऊंड मध्ये काय करायचंय, पहिल्या राऊंड मध्ये ठरवून घ्या की जे इझी सब्जेक्ट जात आहेत सर्वांना ते मला पहिल्याने कन्फर्म करून घ्यायचे. बघा लक्षात घ्या, जे पण सर्वजण करू शकतात ना ते सर्व आपण पहिल्याने सोडवून घ्यायचंय. म्हणजे मराठी व्याकरण सर्वांना येते व्यवस्थित, मराठी व्याकरण सोडवून घ्या. बरोबर, किंवा तुम्ही असं करू शकतात की पहिल्याने मराठी व्याकरण करायचंय ना, मग त्यामधले तुम्हाला जे परफेक्ट येतात ना त्यांना तुम्ही पहिले सोडवून घ्या. बरोबर, आणि ज्यांच्यावर तुम्हाला शंका आहे, डाऊट आहे, त्यांना तुम्ही नंतर सोडवा, नंतर सोडवा मित्र. बरोबर, त्यांना स्किप करा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचं सिलेक्शन आलं पाहिजे. इन शॉर्ट तुम्हाला काय आलं पाहिजे मित्र, क्वेश्चनचं सिलेक्शन आलं पाहिजे, आणि कोणता क्वेश्चन केव्हा स्किप करायचा आहे याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे ऑनलाईन परीक्षांमध्ये. आपल्याकडे एखादी अंकमालिकेचा प्रश्न असला आणि काही लॉजिक त्याचे पटकन आपल्याला येतात, पण काही लॉजिक मध्ये एवढा वेळ जातो की आपण त्याचा विचार नाही करू शकत. 4-5 मिनिटं आपण एखाद्या सिंपल प्रश्नाला त्या ठिकाणी खर्च करतो. मग त्याचं काय होतं, आपल्यावरती बर्डन येतं, मग आपल्या हातापायला मुंग्या येतात, एक प्रकार समजूया आपण. मग त्या बर्डनमुळे आपला तो पुढच्या प्रश्नावर इम्पॅक्ट होतो, आणि मग त्या ठिकाणी आपला स्कोर कमी होऊ शकतो की जे येणारे प्रश्न आहेत सर्वांना तेही आपल्याला येत नाहीत. मग आपण ठरवून घ्यायचं, कोणतीही परीक्षा ऑनलाईन जर असेल ना राऊंड प्रमाणे स्ट्रॅटेजी करायची. पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला इझी प्रश्नांना टॅकल करायचं. समजा मॅथ रिझनिंग आहे, रिझनिंग ऑलमोस्ट सोपं येत आहे, मग पहिल्याने पटकन आपण रिझनिंग कडे जाऊया, रिझनिंगचे सर्व प्रश्न सोडवून घेऊया. बघा, व्यक्ती तेवढे स्ट्रॅटेजी असतात, तुम्ही प्रत्येकाच्या तुमच्या कमांडिंग विषयानुसार स्ट्रॅटेजी करू शकतात. पण मी तुम्हाला सांगतोय पहिल्या राऊंड मध्ये तुमच्या नॉलेजनुसार, तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यानुसार तुम्हाला इझी प्रश्न पहिल्याने पटकन सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर, मग तुम्हाला वाटतं सर प्रत्येक आम्ही राऊंड ठरवला मग आमचा वेळ जाईल, असं होणार नाही मित्र. तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल, तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल, तुम्हाला शेवटी वेळ उरून पुरणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मित्र पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही इझी प्रश्नांना टॅकल करायचंय. नंतर काही प्रश्न तुम्हाला डाऊटफुल असतील, 2 पर्यायामधून आपल्याला त्यांचा मध्ये संभ्रम असेल, त्यांना मार्क ॲज रिव्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी मार्क ॲज रिव्ह्यूचा पर्याय असतो आपल्याला ऑनलाईन एक्झाम मध्ये, मग तो ऑप्शन त्या ठिकाणी निवडा. म्हणजे तुमच्याकडून जर लास्टला राहूनही गेले तर तुम्ही ते कन्सिडर होऊ शकतात त्या ठिकाणी. आणि नंतर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये त्या प्रश्नांकडे पुन्हा जा.
त्या प्रश्नांकडे पुन्हा जा, राहिलेल्या प्रश्नांकडे जे तुम्हाला डिफिकल्ट जाणार होते, जे तुम्ही नंतर आपण सोडवणार त्याकडे नंतर जाणार आहोत, त्याकडे नंतर जा. बरोबर. आणि काही हार्ड प्रश्न असतात त्यांना तुम्ही अजून तिसऱ्या राऊंड मध्ये करू शकता तुमच्याकडे वेळ राहिला तर. म्हणजे तुम्ही जनरली पहिल्या 2 राऊंड मध्ये तुम्ही 170 to 180 प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे किंवा ते सोडवून झाले पाहिजे तुमचे. तर अशा रीतीने तुम्हाला काही हिंट्स आणि टिप्सचा ह्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे मित्र, की जेणेकरून तुम्हाला या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेत जी पण स्टॅटिस्टिकल प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला फायदा किंचितसा होऊ शकतो. मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही गेले तर. बरोबर. तर नॉर्मलायझेशनचा कोणत्या शिपला फायदा होईल, कोणत्या शिपला तोटा होईल असा आपल्यावरती नाहीये मित्र. त्या पर्टिक्युलर सर्व कॅन्डिडेट्सचा ॲव्हरेज गुणांची त्या ठिकाणी लिस्ट बनवली जाईल, त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट डाऊन केले जातील आणि मग तो पर्टिक्युलर कॅन्डिडेटचा नॉर्मलायझेशन करून त्या ठिकाणी स्कोअर कॅल्क्युलेट होतो. आय होप मित्र हो तुम्हाला ही जी काही मी माहिती देण्याचा प्रयत्न केला ही तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स बाकी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. आणि मित्र हो आता नॉर्मलायझेशन बद्दल जशी उत्सुकता होती विद्यार्थ्यांना तशी आपल्याला उत्सुकता पुढे राहणार आहे की तलाठी परीक्षेचा कट ऑफ किती लागेल. माझ्या मते सर्वांना हा आता प्रश्न पडायला लागला असेल की सर शिफ्ट जवळपास आता संपण्यामध्ये येत आहेत, आता शेवटचा टप्पा सुरू होणार आहे, तर आता कट ऑफ किती लागू शकतो याचा एक व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे. कट ऑफचं प्रिडिक्शन करणारा कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही एक्झॅक्टली, परंतु ह्या सर्व गोष्टींच्या अनालिसिसनुसार आपण कट ऑफचा देखील एक व्हिडिओ बनवणार आहोत. मग त्यासाठी मला तुमचं एक सहकार्य पाहिजे मित्र. तुम्ही काय करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे अटेम्प्ट किती झालेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट तुम्ही ते अटेम्प्ट सांगण्याचा प्रयत्न करा की सर माझे अटेम्प्ट एवढे झालेले आहेत, विषयानुसार सांगितले तरी चालेल. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल मित्र तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्र असेच अपडेट्स असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलला अवश्य तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे मित्र. तर थांबतो मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना बेस्ट ऑफ लक.